पीसीओडी समूळ नष्ट होतो का? हा प्रश्न बऱ्याच मुलींना पडला असेल. पीसीओडी मध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो असं तुम्ही डॉक्टरांकडून ऐकलं असेल. इन्सुलिन रेझिस्टन्स झाल्यामुळे शरीरामध्ये एक्सेसिव्ह फॅट डिपॉझिट होणे, मेन्सेस रेग्युलरली न येणे, हॉर्मोनल इम्बॅलन्स, चिडचिड, स्ट्रेस, पिंपल्स येणे, केसांची गळती अशा बऱ्याच समस्या उद्भवतात. म्हणून जेव्हा तुम्ही हॉर्मोनल पिल्स घेता तेव्हा पाळी तर येते, परंतु पिल्स बंद केल्यानंतर पाळी परत बंद होते. याने पीसीओडी किंवा मेन्सेसचा त्रास पूर्णपणे बंद होत नाही. आयुर्वेदानुसार पीसीओडी किंवा मासिक पाळीच्या तक्रारी ह्या फक्त मेन्सेस किंवा स्त्रीवंध्यत्वाशीच निगडीत नसून त्या स्त्रीच्या सर्वांगीण आरोग्याशी निगडीत असतात. मुळात शरीरातील मेटाबॉलिझम म्हणजेच अग्नीमध्ये बिघाड झाल्यामुळे शरीरात कफ आणि मेदाचा संचय होतो, ज्याच्यामुळे शरीरामध्ये एक प्रकारचे ब्लॉकेजेस म्हणजेच अवरोध निर्माण होतो. त्यामुळेच पाळी न येणे, रक्तस्राव कमी होणे किंवा कधी कधी ओव्हरीमध्ये गाठी सुद्धा तयार होतात. यासाठी आयुर्वेदात मुळापासून उपचार करता येतात. प्रकृती परीक्षणानंतर पंचकर्म, पोटातून औषधी, आहार, व्यायाम, लाईफस्टाईल चेंजेस ह्यानंतर नॅचरली पाळी यायला मदत होते. म्हणून लग्नानंतर मूल न राहणे आणि प्रेग्नेन्सी दरम्यानचे कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी पीसीओडीला आधीच समूळ नष्ट करा. अशाच व्हिडिओसाठी प्राणदा आयुर्वेदला फॉलो करायला विसरू नका.